हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण लेजर बघतोय. लेजरचाच आपण आता प्रॅक्टिस सेट नंबर 4 बघणार आहोत. आज आपण ऍडिशनली ह्याच्याच मध्ये ट्रायल बॅलन्स कसा बनवायचा तेही बघणार आहोत. सो आपल्या स्टेप्स काय असतात? सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रान्झॅक्शन रीड आउट करतो, त्याच्यानंतर आपण त्याचे जर्नल एंट्रीज करतो, जर्नल मधून आपण लेजर मध्ये पोस्टिंग करतो, लेजर बॅलन्सिंग करतो. आता बॅलन्सिंग झाल्यानंतर ट्रायल बॅलन्स कसा बनवायचा ते आज आपण नव्याने बघणार आहोत. ठीक आहे, तुमच्या स्क्रीनवरती ट्रान्झॅक्शन्स आणि जर्नल एंट्रीज दिसतात, ते आपण एकदा वाचूयात. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ निर्मिती फर्निचर्स, प्रिपेअर लेजर अकाउंट्स अकॉर्डिंगली अँड प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. डेट आहे 2023 चा जानेवारी महिना आहे. ट्रान्झॅक्शन जर्नल एंट्रीज आहेत, त्याच्या अमाउंट्स आहेत. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे जानेवारी 1 चं. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. इथे नाव दिलेलं आहे का प्रोप्रायटर किंवा ओनरचं दिलेलं नाहीये, सो नुसतं कॅपिटल अकाउंट म्हणायचं. कॅश इज कमिंग इन, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 50,000 अमाउंट. 2nd January opened a current account by depositing personal check ₹2 lakhs. पर्सनल चेक म्हणजेच ओनरच्या पर्सनल अकाउंट मधनं दिलेला चेक, म्हणजे हे कॅपिटल इंट्रोड्यूस झालं, ऍडिशनल कॅपिटल झालं. अमाउंट इज डिपॉझिटेड डिरेक्टली इनटू बँक. आपण बँक अकाउंट ओपन करून त्याच्यात ते पैसे भरलेले आहेत. सो बँक इज द रिसिव्हर ऑफ द चेक अँड हु इज द गिव्हर ऑफ द चेक? ओनर, म्हणजेच कॅपिटल अकाउंट. सो बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 2 lakhs. 10th January purchased machinery against check ₹75,000. Machinery account डेबिट टू बँक अकाउंट. मशिनरी इज कमिंग इन. चेक शब्द आला की बँक अकाउंट म्हणतो आपण. 75,000. 15 January पेड वेजेस फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी ₹5,000. वेजेस किंवा कुठलेही इन्स्टॉलेशन चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस विच आर इन्कर्ड फॉर द प्रोक्युअरमेंट ऑफ द ऍसेट आर ऍडेड टू द ऍसेट. म्हणजेच पुन्हा एकदा मशिनरी अकाउंटलाच डेबिट द्यायचं आहे टू कॅश अकाउंट, कारण पेड वेजेस आहे. पेड शब्द आलेला आहे, सो वेजेस पे केले आहेत कॅश मधनं. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे वेजेस अकाउंट येणार नाही. ₹5,000. 20th January purchase chairs and tables for trading from Nitin and Company for list price ₹20,000 at 10% trade discount paid by NEFT. आता आपलं कशाच कोणत्या बिझनेस साठी आपण हे जर्नल लिहितो आहोत? निर्मिती फर्निचर्स. याचाच अर्थ यांचा फर्निचर सेल करायचा बिझनेस आहे. सो ते फर्निचर कोणते कोणते असू शकतात? त्याच्या चेअर्स आणि टेबल्स यांनी परचेस केलेत फॉर ट्रेडिंग असं लिहिलेलं आहे. दिस मीन्स दॅट दिस इज फॉर द बिझनेस पर्पज. चेअर्स एकीकडनं घेऊन दुसरीकडे विकायच्या आहेत. परचेस चेअर्स अँड टेबल्स फॉर ट्रेडिंग असा शब्द आहे, म्हणून परचेस अकाउंट तयार करणार आहोत आपण, कारण हे बिझनेस ट्रेडिंग साठी वापरणार आहेत. लिस्ट प्राइस आहे 20,000. ट्रेड डिस्काउंट आहे 10%. आपण ट्रेड डिस्काउंट 10% जर लेस केलं तर अमाऊंट किती उरेल? 18,000 उरेल. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होत नसल्यामुळे परचेसेस अकाउंटला 18,000. पेड बाय NEFT. NEFT याचा अर्थ काय होतो? बँकेच्या थ्रू पेमेंट केलेलं आहे, म्हणजे बँकेमधनं पैसे गेले. हु इज द गिव्हर? बँक. सो परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री येणार आहे. अमाऊंट येईल 18,000. 20,000 लेस 10%. 25th January ला आउट ऑफ दीज अबाउ 2 chairs and 1 table worth ₹2,500 used for office purpose. नव्याने बिझनेस सुरू केलेला आहे. ऑफिसमध्ये सुद्धा चेअर्स आणि टेबल्स लागतातच. सो हे जे आधीचं ट्रान्झॅक्शन होतं ना, ज्याच्यात आपण चेअर्स आणि टेबल्स परचेस केलेले होते फॉर ट्रेडिंग पर्पज, त्यातलेच आपण 2 चेअर्स आणि 1 टेबल ऑफिस सेटअप साठी वापरलंय. याचाच अर्थ आपण हे ऑफिस फर्निचर म्हणून युटिलाइज केलंय. सो इनिशियली आपण त्या ज्या चेअर्स अँड टेबल्सची कॉस्ट होती ती कुठे टाकली होती? परचेस अकाउंटला टाकली होती. आता ती परचेस मधनं काढून आपल्याला फर्निचर अकाउंटला टाकायचे, कारण फर्निचर हे आपलं फर्निचर ही आपली ऍसेट आहे. आपण ऑफिस यूज साठी ते वापरणार आहोत. आता आपण त्याचा सेल करणार नाही आहोत, ट्रेडिंग करणार नाही आहोत. सो फर्निचर आपण क्रिएट केलं. फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचर इज कमिंग इन. त्याच्या अगेन्स्ट आपण जे ओरिजिनली परचेसेसला टाकलेले जे होते कॉस्ट, ती रिव्हर्स करायची आहे. रिव्हर्स का करायची? कारण आता आपल्याला ती सेल करायची नाहीये, म्हणून ती परचेसेस मधनं कमी झाली आणि फर्निचर मध्ये ऍड झाली म्हणून त्याला डेबिट दिले, कारण ऍसेटला डेबिट दिलं की इन्क्रीज होते. फर्निचरला डेबिट दिलं, परचेसला क्रेडिट दिलं, कारण तेवढी अमाऊंट आपण रिव्हर्स केली आहे, नॉट फॉर सेल म्हणून.
अमाऊंट आहे 2500. लास्ट ट्रान्झॅक्शन आहे जानेवारी 31. सोल्ड 4 चेअर्स ॲट ₹500 each and 1 table at ₹2500 to a customer for cash. मग टोटल अमाऊंट किती झाली? 4 चेअर्स इंटू 500, 4 इंटू 500 2000 अँड 1 टेबल 2500, म्हणजे 4500 चा टोटल सेल झाला. डिरेक्टली कस्टमरला सेल केलेला आहे फॉर कॅश. सो कॅश इज कमिंग इन टू सेल्स अकाउंट 4500. कळलंय का? सो ट्रान्झॅक्शन्स कळली आहेत. आता आपण लेजर आखायला घेऊयात, पोस्टिंग करायला घेऊयात. मी लेजर अकाउंट आखून घेतलेले आहेत इन द बुक्स ऑफ निर्मिती फर्निचर. आपला प्रॅक्टिस सेट नंबर 4 आहे. अकाउंट आखताना कसं कसं सांगितले लक्षात ठेवा. हाफ पेज करायचंय, पेज प्रॉपर टर्न करायचंय तुमचं आणि मिडल हे पॉइंट काढायचा आहे. डबल लाईन मध्ये ड्रॉ करायचे, लेफ्ट साइड राईट साइड ड्रॉ करायचे. एक्झॅक्ट सेम अमाऊंट कॉलम्स, जेएफचा कॉलम, डेटचा कॉलमच्या विड्थ आल्या पाहिजेत. डेट पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट, डेट पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट हा हेडर प्रत्येक पेजवर एकदाच घ्यायचा आहे. मी एका पेजवरती 4 अकाउंट्स मावतील म्हणून 4 अकाउंट्स घेतलेत. सेकंड पेजवर सेम 3 अकाउंट्स घेतलेली आहेत. मग अशी मी मार्क केलं होतं, तुम्ही पाहिलं असेल तर कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, मशिनरी अकाउंट, परचेस अकाउंट, फर्निचर अकाउंट आणि सेल्स अकाउंट अशी आपली टोटल 7 अकाउंट्स आलेली आहेत. डेट्सचा फॉर्मॅट सगळीकडे लिहून ठेवला 2023 जॅन. सो फर्स्ट आपली आहे एंट्री 1 जानेवारीची, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आपण आधी डेबिट साइडचं पोस्टिंग करतो. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. सो कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल अकाउंट. डेट आहे 1. अमाऊंट आहे 50,000. डेबिटचं पोस्टिंग झालं. डेबिटला आपण काय लिहिलं? कॅपिटल अकाउंट. मग या अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि कुठून आलो आपण? कॅश मधनं. म्हणून इथे फर्स्ट डे ला काय एंट्री होणार आहे? बाय कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 50,000. पोस्टिंग कळलंय ना? इथे डेबिटला पोस्टिंग केलंय, इथे क्रेडिटला पोस्टिंग केलंय. दोन्ही इफेक्ट्स द्यायचे आपल्याला. अमाऊंट होती आपली 50,000, डेट होती 1 जानेवारी. सेकंड आहे बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 2 lakhs. एंट्री करताना आणि डेबिट पोस्टिंग करतो आपण. बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट आहे 2 lakhs. डेट आहे आपली 2 जानेवारी. कळलं? डेबिटचं पोस्टिंग आधी केले. डेबिटला काय अकाउंट लिहिलं? कॅपिटल अकाउंट. मग या अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. कुठून गेलो आपण? बँक मधनं गेलो. सो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सेकंड डेला बाय बँक अकाउंट. अमाऊंट आहे 2 lakhs. इथे क्रेडिटला बाय बँक का लिहिलं? कारण आपण बँक अकाउंट मधून इथे आलो. सो या कॅपिटलच्या क्रेडिटला बँक अकाउंट म्हणजे रेफरन्स बघायचा असेल तर बँकेच्या डेबिट साइडला काय बघायचं? कॅपिटल अकाउंट. एकमेकांची नावं आली पाहिजेत, अमाऊंट दोन्ही सेम पाहिजेत, अपोजिट साइडला इफेक्ट पाहिजेत. डेट सेम आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 10th जानेवारी. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 75,000. मशिनरी अकाउंट शोधा. इथे आहे माझं खालती. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला डेट आहे 10th टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे 75,000. काय लिहिलंय मी? मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट एंट्री होती. सो डेबिटचं पोस्टिंग करून घेतलं टू बँक अकाउंट. इथे काय आपण लिहिलंय? बँक लिहिलंय. बँकेच्या क्रेडिटला इफेक्ट जाणार, अपोजिट साइडला इफेक्ट द्यायचा आहे. डेट आहे 10th बाय मशिनरी. इथे मशिनरी का लिहिलं? कारण आपण मशिनरी अकाउंट मधून इथे आलो. सो मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट फर्स्ट इफेक्ट झाला डेबिटचा, हा क्रेडिटचा इफेक्ट. बाय मशिनरी अकाउंट आपण इथून इथे आलोय. अमाऊंट आहे 75,000. ठीक आहे. अपोजिट साइड इफेक्ट द्यायचे आहेत आणि डेट सेम पाहिजे, एकमेकांची नावं लिहिली गेली पाहिजेत. नेक्स्ट आहे मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पुन्हा एकदा मशिनरी अकाउंटच्याच डेबिटला डेट आहे 15th टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 5,000. सो आपण मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पोस्टिंग आधी डेबिटचं करून घेतलं, इथे कॅश अकाउंट लिहिलंय. सो कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 15th डेला बाय मशिनरी अकाउंट, कारण आपण मशिनरी अकाउंट मधून इथे आलो. अमाऊंट आहे 5,000. अपोजिट साइडचा एक डेबिट इफेक्ट झाला, एक क्रेडिट झाला, अमाऊंट मॅच आहे. सो कॅश अकाउंट आणि मशिनरी अकाउंट. अकाउंट हा शब्द आला पाहिजे. क्रेडिटला लिहिताना सुरुवात बाय पासून करायची, डेबिटचा इफेक्ट देताना टू पासून करायची आहे.
नेक्स्ट आहे आपलं परचेसेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. 20 तारीख आहे. परचेसेस शोधा. इथे आहे परचेसेसच्या डेबिटला 20 तारीख टू बँक अकाउंट. अमाऊंट किती आहे आपली? 18,000. परचेसेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट असं जसं आपण प्रोनाऊन्स करतो जर्नल एंट्री तसं पण पोस्टिंग केलं. डेबिट साईडचा इफेक्ट देऊन झालाय. डेबिटला आपण काय अकाउंट लिहिले? बँक. सो बँकेच्या क्रेडिटला इफेक्ट द्यायचा आहे. डेट आहे 20 बाय परचेसेस अकाउंट. अमाऊंट आहे 18,000. कळलं? दोन्ही इफेक्ट झाले. डेबिटचा इफेक्ट 18,000, क्रेडिटचा इफेक्ट 18,000. डेबिटला टू बँक, इथे बाय परचेसेस. बँकला येणार बाय परचेस, परचेसला येणार टू बँक. नेक्स्ट परचेस अकाउंट डेबिट टू परचेसेस, सॉरी फर्निचर अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट. इथे आपण परचेसला क्रेडिट दिलंय कारण आपण ती अमाऊंट ट्रान्सफर केली फर्निचर या अकाउंटला. दे आर नो मोर परचेसेस. परचेस जे असतात ते सेल करण्यासाठी वापरले जातात, पण या केसमध्ये आपण ते सेल नाही केलं, ऑफिस यूज साठी वापरलं, म्हणून सेल न करता आपण ते फर्निचर अकाउंटला ट्रान्सफर केलंय. सो फर्निचर अकाउंटच्या डेबिटला एंट्री आहे, डेट आहे 25 टू परचेसेस अकाउंट. ही एक्सेप्शनल एंट्री आहे कारण परचेस अकाउंटला कधीच क्रेडिट येत नाही, फक्त एक्सेप्शनल केसेसमध्ये परचेसला क्रेडिट येतं. सो परचेसेस अकाउंट 2,500. फर्निचर अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट अशी एंट्री होती. सो पोस्टिंग आपण त्या पद्धतीने आधी डेबिटचं करून घेतलं. इथे अकाउंट काय लिहिलंय? परचेस अकाउंट. या अकाउंटला जायचं, क्रेडिटला जायचं. डेट आहे 25 बाय फर्निचर अकाउंट. अमाऊंट आहे 2,500. प्रत्येक वेळेला लगेच क्रॉस चेक करायचं. अमाऊंट 2,500. डेबिट आणि क्रेडिटचा इफेक्ट सेम अमाऊंटचा यायला पाहिजे. एक इफेक्ट डेबिट, दुसरा इफेक्ट क्रेडिटला गेलाय ना ते चेक करायचं. बाय आणि टू लिहिलंय ना बघायचं, डेट सेम येत ना बघायचं. ठीक आहे, एंट्री झाली आपली. नेक्स्ट करूयात कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट. अमाऊंट आहे 4,500. डेट आहे 31. सो कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट प्रोनाउन्स करतो तसं इफेक्ट दिला. सेल्स अकाउंट ही डेबिटची कॅश अकाउंटच्या डेबिटचा इफेक्ट देऊन झाला. आता सेल्स अकाउंटला जायचं, क्रेडिटचा इफेक्ट द्यायचा. बाय कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 4,500. अमाऊंट सेम टाकल्यात, एकमेकांची नावं लिहिलेली आहेत, डेट बरोबर आहे, आणि अपोजिट साईडला इफेक्ट दिलाय. झालं, पोस्टिंग करून झालेलं आहे. आता आपण काय करतो? नेक्स्ट बॅलन्सिंग करतो. सो बॅलन्सिंग करताना आज मी तुम्हाला एक नवीन टर्म सांगणार आहे. ती काय आहे ते मी सांगते. आधी आपण बॅलन्सिंग करायला घेऊयात. बॅलन्सिंगचा आपला रूल काय आहे? ऑन अ पर्टिक्युलर डे ऍट अ पर्टिक्युलर टाइम सगळी अकाउंट्स बॅलन्स करायची आहेत. ठीक आहे. सो आता कोणता डेट घेणार आहोत आपण जानेवारी महिना बघतोय. लास्ट डे आपला कोणता होता? 31. त्याच डेटला बॅलन्सिंग करायचं. सो 31 आपले ट्रान्झॅक्शन जी असतात त्याच्यातली जी लास्ट डेट असते ना, त्या लास्ट डेटला बॅलन्सिंग करायचं असतं. सो 31 ही आपली लास्ट डेट आहे. सो आपण कॅपिटल अकाउंट पासून बॅलन्सिंग करायला सुरुवात करूयात. मी काय सांगितलं तुम्हाला? शेवटी आपल्याला तो बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा असतो. त्यासाठी एक लाईन लागते आपल्याला, ती सोडून त्याच्या आधी आपल्याला टोटल्स घ्यायचे. सो कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साइड हेवियर दिसते 2,50,000. ती आपल्याला कॉपी करायची असते डेबिटला 2,50,000. बॅलन्सिंग करताना डेबिटला काही आहे का? नाहीये. सो 2,50,000 हीच बॅलन्सिंग फिगर आहे. सो ती बॅलन्सिंग फिगर अमाऊंट मध्ये लिहायची, जेएफच्या कॉलम मध्ये त्याला स्टार करायचा. डेबिटला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्सिंग फिगर डेबिटला लिहिली आपण म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन. डेट काय ठरली आपली? 31. आपण वर जानेवारी ऑलरेडी लिहिलेलं आहे, मी फक्त 31 इथे लिहिलंय. ठीक आहे. हा आपल्याला ब्रॉट डाऊन करायचा कधी? नेक्स्ट डेला. नेक्स्ट डे काय आहे? फेब्रुवारी 1 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणायचं याला 2,50,000. झालं. नेक्स्ट कॅश अकाउंट. थोडी मी ओळ सोडतीये खालती. कॅश अकाउंटची डेबिट साइड हेवियर दिसतीये 54,500. तीच टोटल क्रेडिटला कॉपी करायची 54,500.
डबल अंडरलाईन करायचा आहे. डबल अंडरलाईन याला टॅली मार्क्स म्हणतात. डिफरन्सिंग बॅलन्सिंग फिगर क्रेडिटला येणार आहे, म्हणून मी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क 49,500. ठीक आहे. नेक्स्ट, बँक अकाउंटची डेबिट साईड हेवियर दिसते. डेबिट साईडची टोटल आहे 2 लाख. ती कॉपी करायची क्रेडिटला, डबल अंडरलाईन द्यायचे, टॅली मार्क्स द्यायचे. टोटल कॉपी झाल्यानंतर लास्ट डेला लिहायचे बाय बॅलन्स कॅरी डाऊन स्टार मार्क. बॅलन्सिंग फिगर काढा. 1,07,000 बॅलन्सिंग फिगर आलेली आहे. ब्रॉड डाऊन करायचे 1,07,000 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन येणार, कारण डेबिटला येणार आहे ते. अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन करायचं असतं आणि डेट येणार आहे फेब्रुवारी 1. नेक्स्ट डेला ब्रॉड डाऊन करायचंय अपोजिट साइडला. इथे कॅरीड डाऊन आहे तर इथे ब्रॉड डाऊन वापरायचंय. मशिनरीची डेबिट साइड हेवियर दिसतीये 80,000. डबल अंडरलाईन कॉपी करा क्रेडिटला. क्रेडिटला दुसरं काही आहे का? नाहीये. सो 80,000 हीच आपली बॅलन्सिंग फिगर आहे. त्याला स्टार मार्क केला. डेट आहे 31. लिहायचंय काय? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कारण क्रेडिटला लिहिलंय. अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन करायचं 80,000. नेक्स्ट डेला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन फेब्रुवारी 1. परचेसच्या डेबिट साइड हेवियर दिसतीये 18,000. डबल अंडरलाईन कॉपी करा क्रेडिटला 18,000. बॅलन्सिंग फिगरला काय म्हणायचं? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क. बॅलन्सिंग फिगर आहे आपली 15,500. 31 मार्चला बॅलन्सिंग केलं. अपोजिट साइडला फेब्रुवारी 1 ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 15,500. सेल्स अकाउंट क्रेडिट साइड हेवियर दिसते 4,500. तीच टोटल डेबिटला कॉपी करायची. डेबिटला दुसरं काहीच नाहीये. सो 4,500 हाच आपला बॅलन्स असणार आहे. सो टू बॅलन्स कॅरीड डाऊन 31 डेट जानेवारी वर लिहिलंय. अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन करायचा आहे नेक्स्ट डेला फेब्रुवारी 1. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. कॅरीड डाऊन आणि ब्रॉड डाऊन नीट वापरा. फर्निचर उरले. फर्निचरची डेबिट साइड हेवियर दिसतीये 2,500. क्रेडिटला कॉपी केलं 2,500. बॅलन्सिंग फिगर 2,500. स्टार मार्क 31 डेट. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क होता. अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन करायचंय टू बॅलन्स ब्रॉड डाऊन फेब्रुवारी 1. कळलंय? सो बॅलन्सिंग करायचे रूल्स काय काय होते आपले? ऑन अ पर्टिक्युलर डेट ॲट अ पर्टिक्युलर टाइम ऑल द अकाउंट्स आर बॅलन्स्ड. ऑल द अकाउंट्स आर बॅलन्स्ड. देन दे आर बॅलन्स्ड अँड ब्रॉड डाऊन ऑन द नेक्स्ट डे अपोजिट साइड. सो आपण ब्रॉड डाऊन पण करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला एक टर्म सांगणार आहे की कोणत्या अकाउंटला विच बॅलन्स इज देअर. आपल्याला काय सांगायचंय? मी हाऊ मच बॅलन्स म्हणलंय का ते आपल्याला माहितीये की कॅपिटल अकाउंटला 2,50,000 बॅलन्स आहे. करेक्ट. पण विच बॅलन्स, डेबिट बॅलन्स ऑर क्रेडिट बॅलन्स, ते कसं फाइंड आउट करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो कॅपिटल अकाउंट मध्ये ब्रॉड डाऊन बॅलन्स कोणत्या साइडला आहे? क्रेडिट साइडला. मी शब्द काय वापरते नीट ऐका, खूप इम्पॉर्टंट आहे हे. Capital account has the brought down balance on which side? Credit side. That means capital account has a credit balance of rupees 2,50,000. टर्मिनॉलॉजी कळली आहे का? मी काय वर्ड्स वापरले? कॅपिटल अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 2,50,000. असं मी का म्हणतेय? बिकॉज the brought down balance is written on the credit side. That means the capital account has a credit balance of 2,50,000.
and the word or the sentence used for the same is the capital account has a credit balance of 2,50,000. आता कॅश अकाउंटचा ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठे आहे? डेबिटला 49,500 डेबिटला ब्रॉड डाऊन बॅलन्स आहे. मग आपण काय म्हणायचं? कॅश अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 49,500 because the brought down balance is written on the debit side. ठीक है? So cash account has a debit balance of 49,500. Bank account has again a debit balance of 1,07,000 because the brought down balance is written on the debit side. ठीक है? So bank account has a debit balance of 1,07,000. Machinery account has a debit balance of 80,000. Why? Because the brought down balance is on the debit side. Machinery account has a debit balance of 80,000. Off च्या पुढे अमाउंट कोणती सांगायची? ही जी बॅलन्सिंग फिगर ब्रॉट डाऊन केली ती. नेक्स्ट, Purchases account has a debit balance of 15,500 because the brought down balance is written on the debit side and the balancing figure is 15,500. Hence we say that purchase account has a debit balance of 15,500. Sales account has a credit balance of 4,500 because the balance is brought down on the credit side with an amount of 4,500. So, sales account has a credit balance of 4,500. Furniture account has a debit balance of 2,500 because the amount is brought down on the debit side and the amount is 2,500, which is the balancing figure. So, the furniture account has a debit balance of 2,500. आता हे जे बॅलन्सेस आपण काढलेले आहेत आणि त्याच्या साइड्स ठरवल्या, त्या साइड्स प्रमाणे आपल्याला आता ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे. सो व्हॉट इज अ ट्रायल बॅलन्स? ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ ऑल अकाउंट्स अलॉंग विथ देअर बॅलन्सेस अँड द साइड ऑफ द बॅलन्स. ठीक आहे. सो आता मी ही जे खाली जागा सोडलेली आहे तिथे मी तुम्हाला ट्रायल बॅलन्स करून दाखवणार आहे. तो कसा आखायचा ते मी आधी आखून दाखवते तुम्हाला आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करूया. ठीक आहे. इथे मी ट्रायल बॅलन्स बनवलेला तुम्हाला दिसतोय इन द बुक्स ऑफ निर्मिती फर्निचर्स. ट्रायल बॅलन्स एज ऑन 31 मार्च 2023. डेट मी 31 मार्च का घातलीये? कारण ज्या दिवशी आपण बॅलन्सिंग केलं त्या डेटचा ट्रायल बॅलन्स बनवलेला आहे आपण. ठीक आहे. सो बॅलन्सिंग ज्या डेटला केलं, नेक्स्ट डे नाही, नेक्स्ट डेचा तो ओपनिंग बॅलन्स असतो. ड्युरिंग द डे ट्रान्झॅक्शन्स होतात, पण एंड डेट कुठली आहे? 31 जानेवारी. सो हा ट्रायल बॅलन्स आपण कोणत्या डेटचा बनवला? 31 जानेवारी, बिकॉज त्या दिवशी आपण बॅलन्सिंग केलं. ठीक आहे. आणि ही बॅलन्सेसची लिस्ट असल्यामुळे लिस्ट ऑफ लेजर्स विथ बॅलन्सेस म्हणून एंड डेट घ्यायची. सो ट्रायल बॅलन्स एज ऑन 31 जानेवारी 2023 कळलं. आता ट्रायल बॅलन्स इज बेसिकली व्हॉट? इट इज अ लिस्ट ऑफ ऑल द लेजर अकाउंट्स विथ डेबिट और क्रेडिट बॅलन्सेस. सो आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये ही जी सगळी लेजर अकाउंट्स तयार केलेली आहेत ती एक समरी म्हणून मांडायची आहे विथ देअर डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस. नाव देर आर टू टाइप्स ऑफ प्रेझेंटिंग द ट्रायल बॅलन्स. देर इज अ हॉरिझॉन्टल वे ऑफ प्रेझेंटिंग अँड व्हर्टिकल वे ऑफ प्रेझेंटिंग द ट्रायल बॅलन्स. इथे मी तुम्हाला हॉरिझॉन्टल वे दाखवते. हॉरिझॉन्टल वे म्हणजे जसं आपण लेजर तयार केलं ना, लेफ्ट साइड आणि राईट साइड. जो लेफ्ट साइड इंडिकेट्स द डेबिट बॅलन्सेस अँड राईट साइड इंडिकेट्स द क्रेडिट बॅलन्सेस. सो हॉरिझॉन्टली आपल्याला लिहायचे लेफ्ट साइडला सगळे डेबिट अकाउंट्स, राईट साइडला सगळे क्रेडिट अकाउंट्स. याला हॉरिझॉन्टल फॉर्मॅट ऑफ प्रेझेंटिंग द ट्रायल बॅलन्स म्हणतात. सो दिस इज अ ट्रायल बॅलन्स एज ऑन 31 मार्च 2023. मी कॉलम्स काय केलेत बघा. जसं लेजरचं केलं होतं, पेज हाफ करायचं, त्यातली लेफ्ट साइडची आपल्याला वापरायची डेबिट म्हणून, क्रेडिट म्हणून राईट साइड वापरायचंय. डेबिटला कॉलम्स काय येणार आहे? सिरियल नंबर 1 2 3 4 1 2 3 4 जेवढे लेजर्स आहेत तेवढे सिरियल नंबर. डेबिट बॅलन्सेस असं अकाउंट म्हणजे कॉलमचं हेडिंग येणार आहे. एलएफ म्हणजे लेजर फोलिओ. सो हा जो बॅलन्स तुम्ही कॅरीड डाऊन केला हा कोणत्या पेजवर होता, लेजरच्या कोणत्या पेजवर होता तो रेफरन्स म्हणून इथं लिहायचा आहे आपल्याला क्रॉस चेक करण्यासाठी. आणि अमाऊंट लिहायची. अमाऊंट कोणती लिहायची? जी बॅलन्सिंग फिगर आहे ती.
ठीक आहे. सो ब्रॉडडाऊन आपण जी बॅलन्सिंग फिगर केलेली आहे ती लिहायची इथे. पुन्हा एकदा सिरियल नंबर, क्रेडिट बॅलन्सेस, जे 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 अकाउंट ज्यांना क्रेडिट बॅलन्सेस आहेत ते इथे लिस्ट करायचे आणि सगळी लेजर्स ज्याला डेबिट बॅलन्सेस आहेत ते इथे लिस्ट करायचे विथ देअर अमाऊंट्स. आता अमाऊंट्स म्हणजे बॅलन्सिंग अमाऊंट्स ब्रॉडडाऊन केलेल्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या. ठीक आहे. एक 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 घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे आपलं कॅपिटल अकाउंट. मी परत एकदा तेच सांगते पण तुमच्या मनात ते रिकॉल होण्यासाठी सांगते. कॅपिटल अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 2,50,000. मी क्रेडिट बॅलन्स म्हणते ना, मग क्रेडिट साईडला लिहिणार. सिरियल नंबर 1 अकाउंट कोणता आहे आपलं? कॅपिटल अकाउंट. हा शब्द आला पाहिजे, अकाउंट हा. अमाऊंट काय आहे? 2,50,000. ठीक आहे. नेक्स्ट, कॅश अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 49,500. सो सिरियल नंबर 1 कॅश अकाउंट, अमाउंट आहे 49,500. नेक्स्ट, बँक अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 1,07,000. सेकंड, बँक अकाउंट 1,07,000. नेक्स्ट, machinery account has a debit balance of 80,000. 3, machinery account 80,000. लिहिताना कॉमा सिस्टीम वापरा, एकाखाली एक नीट लिहा. 4 लेजर झाली आहेत. परचेस अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 15,500. नेक्स्ट आहे परचेसेस अकाउंट, अमाउंट आहे 15,500. सेल्स अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 4,500. क्रेडिट साइडला सेकंड लेजर आहे आपलं सेल्स अकाउंट 4,500. फर्निचर अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 2,500. फर्निचर अकाउंट 2,500. टोटल 5 + 2 7 लेजर्स. आपली तेवढीच लेजर्स होती. झालं. आता मी काय केलं आहे, आपण सगळ्यात पहिल्यांदा जर्नल मधनं लेजर पोस्टिंग केलं होतं. लेजर अकाउंट बॅलन्सिंग केली. बॅलन्सिंग करून आपण हा ट्रायल बॅलन्स बनवलेला आहे. डेबिट बॅलन्सेस सगळे डेबिट साइडला लिस्ट केले, क्रेडिट बॅलन्सेस क्रेडिट साइडला लिस्ट केले. आता द कंडिशन इज डेबिट साइड टोटल मस्ट टॅली विथ द क्रेडिट साइड टोटल. मस्ट या शब्दाला 2दा-3दा अंडरलाईन करा, बोल्ड. मस्ट टॅली. डेबिट बॅलन्सेसची टोटल आणि क्रेडिट बॅलन्सेसची टोटल ही मॅच व्हायलाच पाहिजे. बघा होतीये का? डेबिटची टोटल आली 2,54,500 आणि क्रेडिटची टोटल आली 2,54,500. डबल अंडरलाईन करायची आणि टॅली मार्क्स घ्यायचे आहेत. कळलं? ट्रायल बॅलन्स म्हणजे काय आहे? इट इज अ लिस्ट ऑफ ऑल द लेजर अकाउंट्स बॅलन्स्ड विथ देअर डेबिट ऑर क्रेडिट बॅलन्सेस. इथे जे जे काय आपण बॅलन्सिंग केले ते सगळं आपण तिथं घेतलं अँड द ट्रायल बॅलन्स मस्ट टॅली. कळते का? आज एकदम जास्ती ओव्हरडोस नको. हेच पुन्हा एकदा बघा, हाच प्रॉब्लेम पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून प्रॅक्टिस घेऊयात आणि अजून एक प्रकारचा जो ट्रायल बॅलन्स आहे, व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स, तोही बघूयात. नेक्स्ट लेक्चर पर्यंत.